नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण घरच्या घरी सुरमई स्टार्टर बनवत आहोत आणि कढीपत्ता लसूणी सुरमई स्टार्टर बनवतो। हा स्टार्टर तुम्ही घरी करून पहा। स्वच्छ सुरमई धुवून घेतलेली आहे। आता हिला आपण हाताने मीठ लावत आहोत। हाताने मीठ लावल्यामुळे काय होतं की सगळीकडे व्यवस्थित मीठ लागलं जातं आणि चवीला फार फ्राय झाल्यावर छान लागते, म्हणून हे असं हाताने मीठ लावायचं। आता याला आपण आलं, लसूण आणि लिंबाचा रस लावत आहोत। हे लिंबाच्या रसाने खूप सुंदर अशी चव येते। आता हे आपण सगळं एक एक तुकडीला व्यवस्थित लावून घेणार आहे। असे सगळ्या तुकड्यांना असं लावून घ्यायचं। आता आपण इथे हळद घेत आहोत तळण्यासाठी। हळद, काश्मीरी मिरची पूड आणि मालवणी मसाला, तीनच वस्तू आपण घेतल्या। आता याच्यात थोडं पाणी घेऊन हे असं पेस्ट तयार करायची, थोडी ओली पेस्ट। याच्याने काय होतं, सुरमईला खूप छान टेस्ट येते आणि ह्याला कोट होऊन जातो। त्यामुळे काय व्यवस्थित त्याला आता तांदळाच्या पिठाची जी हे करणार आहे आपण, ते त्याला व्यवस्थित बसलं जातं। हे संपूर्ण असं लावून घ्यायचं, सगळ्या पीसला, सगळ्या तुकड्यांना असं लावून घ्यायचं आहे। हे बघा, हे आता मॅरिनेटसाठी 15 ते 20 मिनटं ठेवून द्यायचं आहे। आता आपण तळणीसाठी इथे तांदळाचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, थोडीशी हळद, काश्मीरी पावडर थोडीशी आणि मालवणी मसाला पण थोडासा घ्यायचा, कारण आपण सुरमईच्या तुकडीला व्यवस्थित लावलेला आहे। आता इथे मी 15 ते 20 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, कारण आपल्याला कढीपत्ता लसणी सुरमई करायची आहे। स्टार्टर म्हणून आपण ते खाणार आहोत। आता इथे पॅन ठेवला, तेल ओतलं। आता इथे आपण काय करायचं आहे, कढीपत्ता हा देठासकट घ्यायचा आहे, म्हणजे त्याला सुवास खूप सुंदर येतो। आता इथं आपण लसूण टाकणार आहोत। जेवढं लसूण जास्त असेल तेवढा सुवास आणि टेस्ट खूप सुंदर होते। आता आपण तांदळाच्या पिठामध्ये सुरमई घोळून घेणार आहे, त्याला कोट करणार आहोत। हे सगळे पीसेस असे एका बाजूला पहिले करून घ्यायचे। ह्याने काय होतं की त्या जेव्हा आपण सगळ्या तव्यावर टाकतो तेव्हा एकाच वेळेस दुसरी बाजू शेकायला बरी पडते आणि एकसारख्या त्या फ्राय होतात, म्हणून आपण सगळ्या एकदम टाकायच्या आहेत। अशा व्यवस्थित लावून घ्यायचे। तवा पण सुंदर असा गरम झाला आहे आणि छान अशा त्या लागलेल्या आहेत सुरमईचे तुकड्या। थोडंसं तेल ओतायचं आपल्याला पाहिजे तर। आता आपण हे एका बाजूनी पूर्ण व्यवस्थित फ्राय झाली की आपण पलटी करणार आहोत। आता आपण सुरमई पलटी करत आहोत। सुंदर असा रंग आलेला आहे। आता खालून पण व्यवस्थित फ्राय झाली, परत एकदा पलटवून घेऊया। सुरमई फ्राय झालेली आहे। ही कढीपत्ता लसुणी
सुरमई आहे. ही स्टार्टर म्हणून खूप छान लागते. त्याचा रंग बघा किती अप्रतिम आलेला आहे आणि तळलेली लसूण तर क्या बात आहे. कढीपत्ता, लसणी, सुरमई स्टार्टर तयार आहे.